नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचा जो प्रश्न आहे तो खूप माझे विद्यार्थी असतील किंवा मित्रपरिवार असेल यांचा हा कॉमन मिनिमम एक प्रश्न येतो माझ्यापाशी की आता तयारी नेमकं कशाची करायची. आता MPSC करतो पण तयारी नेमकं त्यामध्ये कशाची करायची. राज्यसेवेचा पेपर झालेला आहे, ग्रुप बीचा पेपर 14 जूनला येतोय आणि येणारी जी ग्रुप सीची ॲड आहे म्हणजेच गटकची जी ॲड आहे ती खूप मोठी म्हणजे 10 ते 12,000 पदं त्यामध्ये असणार आहेत किंवा जागा असणार आहेत. मग नेमकं टार्गेट कशाला करायचं किंवा कशावर फोकस करायचं हे मुलांकडून किंवा विद्यार्थी मित्रांकडून एक प्रश्न आपल्याला सातत्याने मला विचारला जातो बघा. मग आता हा जो काही प्रश्न आहे, आता मी जो काही कट ऑफ सांगितलेला आहे राज्यसेवा प्रिलिमचा, ठीक आहे. आता हा प्रिलिमचा जो कट ऑफ आहे अंदाजा आहे माझा, त्यानुसार जर तुम्हाला त्या कट ऑफ ज्या प्रेडिक्शननुसार माझ्या जर तुम्हाला त्या प्रेडिक्शनपेक्षा जर जास्त मार्क असतील तर माझ्या मते तुम्ही 100% राज्यसेवा मेन्सच करायला हवं. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आता जे काही 2025 जी पाठीमागची जी मेन्स झाली राज्यसेवेची ती मेन्स आणि 2026 ची मेन्स, ह्या दोन मेन्स अशा असणार आहेत की पूर्ण आयोगाला देखील आणि पूर्ण जे विद्यार्थी आहेत MPSCचे त्यांना देखील हे जे काही मेन्सचा डिस्क्रिप्टिव्हचा जो काही पॅटर्न आहे तो अजून आयोगाला देखील बऱ्यापैकी जमलेला नाही बघा. त्यासाठी हे जे काही पहिलं म्हणजे 2025 आणि 2026 ची जी काही मेन्स आहे ती बऱ्यापैकी माझ्यामध्ये ही थोडीशी सोपी राहणार अशी म्हणता येईल. किंवा सोपी जरी नाही म्हणता आलं तरी अजून ते विद्यार्थी तेवढे टफ झालेले नाही आहेत. कारण कोणाला अशी दिशा दाखवणारं तो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न अजून कोणाला माहीत झालेला नाही बघा. आता तुम्ही पाहिलं असेल की 2025च्या जे मुलं आहेत मेन्स देणारे ती मेन्स देताना त्यांना मटेरियल देखील त्यांना मिळत नव्हतं बघा. आणि जे काही क्लासवाले आहेत जे पुण्याचे नामांकित क्लासेसवाले त्यांनी देखील स्वतःचं मटेरियल असं काही पब्लिश केलेलं नाही. कारण एक दिशा दाखवणारं ते क्वेश्चन पेपर त्यांच्यापाशी नव्हते, म्हणून त्यांनी UPSCचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याचा आधार घेऊन किंवा तेच पेपर्स हे मराठीत भाषांतर करून ते विद्यार्थ्यांसमोर पुस्तक स्वरूपात मांडले आणि मग ते मेन्स झाल्यानंतर थोडीशी दिशा थोडी मिळाल्यासारखं झालं. आता ही जी 2026 ची मेन्स आहे, आता ही 2026 ची मेन्स देखील बऱ्यापैकी मुलांना थोडीशी दिशा मिळाली असं मी त्या ठिकाणी म्हणेल. आणि मग ती दिशा मिळाल्यानंतर मग थोडंसं अजून या वर्षी देखील मला वाटतं की कट ऑफ अजून थोडा आणि थोडंसं एक कमी कॉम्पिटिशन राहील असं मला त्यामध्ये वाटतं बघा. त्यासाठी राज्यसेवा मेन्स जर तुमचा चांगला स्कोर असेल तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तिकडेच फोकस करायला हवं. राहिला प्रश्न ग्रुप बीचा. आता ग्रुप बी तर एकदम तोंडासमोर आली आहे. यावर्षी जागा देखील कमी आहे. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी तर आय थिंक जागाच यावेळेस नाही आहेत, ठीक आहे. ती जागावर पण नक्कीच होणार आहे. पण माझं असं मत आहे की जर तुम्हाला ग्रुप बी फोकस जर करत असाल तुम्ही, आता 1 हप्ताभर राहिलेला आहे त्यासाठी तुम्ही ती तर द्यायलाच हवी, त्यामध्ये काहीच दुमत नाही. आणि जो काही प्रोग्राम आहे आपला गटकाचा कार्यक्रम म्हणजे परीक्षा पद्धती जी आहे ती लवकरच आज जाहीर होईल. या जून महिन्याच्या शेवटपर्यंत मला वाटतं ती सगळी ती परीक्षा पद्धती जाहीर होऊन कार्यक्रम जाहीर होऊन ती ॲड देखील पडण्याची शक्यता मला याच महिन्यात दिसते बघा. आता ही ग्रुप C ची ॲड जी काय आहे ती कशा पद्धतीने असणार आहे ते थोडंसं तुम्हाला दिशा दाखवतो. आता महत्वाचं ही दिशा कोणासाठी आहे की जे राज्यसेवा प्रिलिमचा ज्यांचा स्कोर कमी आहे, जे कुठंच बसत नाहीत, त्यानंतर ग्रुप बीचा सिलेबस देखील आता ग्रुप बी हे खूप कॉम्पिटिशन जास्त वाढलेलं आहे. आता जे राज्यसेवाचा जो काही मॉब आहे तो सगळा मॉब हा ग्रुप बी वर आलेला आहे, कंबाईनवर आलेला आहे. म्हणजे जो राज्यसेवा करणारा जो आहे वर्ग, आता तुम्हाला माहिती असेल की ही जी पेपर झालेला आहे हा जर पेपर तो काहीतरी त्यांचे फॉर्म जे आहेत ते मला वाटतं 1,60,000 वगैरे आलेले आहेत. त्यापेक्षाही खूप त्यांची जी काही प्रेझेंटिव्ह होती ती खूप कमी होती मुलांची, ठीक आहे. मग याच्यावरून दिसतंय की जो सगळा मॉब आहे राज्यसेवेचा तो सगळा मॉब कुठे आलेला आहे, आपल्या कंबाईन बी वर आलेला आहे, ठीक आहे. मग त्यासाठी जो काही कंबाईन ग्रुप बीचा आहे तो ग्रुप बीचा जो काही पेपर आहे तो पेपर सहसा सगळ्या मुलांनी अजून फोकस केलेला नाही. का फोकस केलेला नाही की त्यांना एक आशेचा किरण दिसतोय ग्रुप सीच्या बाबतीत. ग्रुप सीचा खूप मोठी ॲड आहे म्हणून त्यांना एक थोडंसं वाटतंय आणि थोडंसं त्यांनी ग्रुप बीला थोडंसं टाळल्यासारखं आपल्याला जाणवतंय बघा. पण ठीक आहे, अदरवाईज तुम्ही जरी टाळलं नसेल तर 1 हप्ताभर आहे. आज रविवार, पुढच्या रविवारी ती
14 जूनला पेपर होईल तो, आणि त्यानंतर तो तुम्हाला ग्रुप सीच करायचीच आहे. जर याला कदाचित जर तुमचा चांगला स्कोअर भेटेल त्याचा पण देखील आपण स्कोअर तुम्हाला अंदाजानुसार मी माझ्या सांगेलच, आणि जर स्कोअर नाही आला तर तुम्ही ग्रुप सी करायला काही हरकत नाही. आता ग्रुप सीचा आता सगळे म्हणतात, काही जण म्हणतात 10,000 येणार, काही म्हणते 12, काही म्हणते 15,000, काही 7,000, असं कोणी पण त्यांच्या सोर्सनुसार ते सगळे अंदाज सांगतायत. ठीक आहे. आता हा सोर्स जास्त मला वाटतं की 10 ते 12,000 पर्यंत जागा येण्याची दाट शक्यता आहे बघा. ठीक आहे. त्यासाठी महत्वाचं म्हणजे कोणते जे लिपिक वर्ग असतील, तलाठी असतील, जलसंपदा विभागाचे जे क्लर्क असतील किंवा इतर संवर्गाचे क्लर्क पद असतील, हे जे पद आहेत ते 10 ते 12,000 पद येण्याची दाट शक्यता आहे बघा. ठीक आहे. आता जो काही लिपिक वर्ग आहे, अजून एक अंदाज नवीन निघतोय की लिपिक वर्ग जो आहे, जी अगोदरची ग्रुप सी मधली जी लिपिक पद होतं, ते लिपिकसाठी प्री आणि मेन्स हे दोन्ही पेपर होण्याची शक्यता म्हणलं जातं बघा. आता प्री आणि मेन्स आणि एकच पेपर याच्यामध्ये अगोदर समजून घ्या. आता जर प्री मेन्स झालं तर माझ्या मते तर मी तर त्या सपोर्ट करेल प्री आणि मेन्स व्हायलाच हवं. त्या जरी वेळ लागत असेल, आता एक पेपर जर झाला, आता एक पेपर होण्याची दाट शक्यता आहे असं म्हणतात. एक पेपर काही जण म्हणतायत, किंवा काही जण एकच दिवशी 2 पेपर, म्हणजे जो मेन्सचा पेपर असतो सकाळी एक लँग्वेज आणि दुपारून जीएस, असे 2 पेपर एकाच दिवशी होण्याची दाट शक्यता असं देखील म्हणतात. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की प्री आणि मेन्स असायला हवं. प्रीचा आणि मेन्सचा याच्यामध्ये जास्त कालावधी जरी नाही ठेवला, 1 ते 1.5 महिन्याचा जरी कालावधी ठेवला तरी मला असं वाटतं की प्री आणि मेन्स असायला हवं. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोणतं, तर पारदर्शकता. जे काही पारदर्शकता आहे, म्हणजे जे काही आपलं पेपर फुटीचं प्रमाण जे आहे किंवा प्रमाण